नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्या घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग N-753 वरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ आणि कामगार वर्गाच्या समस्या मांडण्यात आल्या। आंदोलनकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि प्रशासनावर टीका केली। या आंदोलनात शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, दिव्यांग लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत, शासकीय योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा, नांदगाव सेतू कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवावा या प्रमुख मागण्या आहेत। सगळं ऑनलाईन होत असताना नांदगाव सेतू कार्यालय ऑफलाईन का? गेली 6 महिने झाले पण कर्ज मंजूर का होत नाहीत? सेतू कार्यालयात गैरप्रकार सुरू आहेत। प्रशासनाने ऑनलाईन सेवा सुरू केली पण इथे अजूनही नागरिकांना ऑफलाईन पावती दिली जात आहे। या अन्यायाविरोधात आमचा लढा आहे, असे दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र महाराज यांनी सांगितले। शिवदास पथे, सुभाष वाणी, विनोद गुंजाळ यांसारख्या लाभार्थ्यांनीही आपले प्रकरण प्रामाणिकपणे सादर करूनही लाभ न मिळाल्याची तक्रार केली जात आहे। आंदोलनामुळे हुतात्मा चौक आणि महामार्ग परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते। संघटनेने तहसील प्रशासनाला स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन उभारण्यात येईल। आज दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी यांनी एवढा मोठा विडा उचलला आहे सरकारकडे। आज सरकार त्याची कुठल्या प्रकारची दखल घेत नाही। आज अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी, दिव्यांगांच्या अडचणी, अनेक अडचणी आज इथं प्रबलित आहे। तर आम्ही आज दिव्यांग बांधव, शेतकरी संघटना, इतर संघटना आम्ही आज रस्त्यावर उतरून तो जाहीर निषेध करतोय। आम्ही असा जाहीर निषेध करतोय की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी व दिव्यांगांच्या अडचणी व सर्वसामान्यांच्या अडचणी, मेंढपाळ असेल, शेतकरी असेल, या लोकांच्या ज्या अडचणी असेल हे सरकार सोडवण्यामध्ये कुठेतरी हे करतंय। आणि आज आम्हाला दिव्यांग लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पडतंय। आज आम्ही तहसीलसाठी एवढे निवेदन दिले दिव्यांग लोकांसाठी, तहसील असेल, पंचायत समिती असेल, हे लोक आमच्याकडे पुढेही लक्ष देत नाही। 6-6, 7-7 महिने झाले प्रकरण देऊन दिव्यांगांचे, तरी तहसील इथं कुठे दखल घेत नाहीये। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही दिव्यांगांनी काय चुका केलेल्या आहे का आम्हाला शासन त्याची अशीच हे करताय। कारण की आम्ही विचार करा, दिव्यांग लोक आज आम्ही रस्त्यावर का उतरलोय याचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकारचा। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।